कार्तिक पौर्णिमा प्रकाश आणि पुण्याचा सण. दिवसाचं विशेषत्व कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक पौर्णिमा म्हटलं जातं. हा दिवस शुभ, पवित्र आणि अत्यंत पुण्यदायी मानला जातो. हिंदू पंचांगानुसार हा दिवस देव दिवाळी म्हणूनही साजरा होतो. कारण असं मानलं जातं की या दिवशी देवतांनी राक्षसांवर विजय मिळवून स्वर्गात दिवाळी साजरी केली. धार्मिक महत्व या दिवशी गंगा स्नान, दान आणि दीपदान केल्यास अक्षय पुण्य मिळतं. भगवान शंकर, विष्णू आणि तुळशी वृंदावन यांची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कारण या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता. आध्यात्मिक अर्थ. कार्तिक पौर्णिमा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक. मनातील नकारात्मकता, राग, द्वेष आणि अंधार दूर. काय करावं या दिवशी? सकाळी लवकर उठून स्नान करून दीपदान करावं. शक्य असल्यास नदीकाठी किंवा घरीच तुळशीपाशी तेलाचा दिवा लावावा. दानधर्म करावा. अन्नदान, वस्त्रदान वा इतर स्वरूपात. रात्री चांदण्यांच्या प्रकाशात एक दिवा नक्की लावावा. तो शुभ मानला जातो. थोडक्यात, कार्तिक पौर्णिमा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, पापांवर पुण्याचं वर्चस्व आणि मनाच्या शांततेचा आळंभ.